नमस्कार मित्रांनो, मी कोकणी विशाल आपल्या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. आज येण्याचं म्हणजे मोठं कारण म्हणजे आमच्या गावात नवीन देवीचं आगमन सोहळा आहे. त्यामुळं आज आम्ही चाललो आहे. हे बघा, प्रत्येक इथून धामणीतून वरती गोळी गाव मंदिरापर्यंत अशी रांगोळी काढलेली आहे प्रत्येक वेळी. आणि हे बघा, देवी सजवलेली आहे. देवीचं वर येणारी सगळी आतुरतेची वाट पाहत आहेत. आणि हे बघा, आता गोव्यानं गाडी आलेली आहे आणि सगळं त्यांची आतुरतेने वाट बघत आहेत. आणि हे बघा, हे आलेले आहे आता आपल्या देवीचं आगमन झालेलं आहे. आणि ते आता आम्ही आपल्या सजवलेल्या गाडीमध्ये ठेवणार आहोत. हे बघा, मला पण पाठवा. हे बघा,
हे सजवल्या गाडीमध्ये बसवलेले आहेत. गावाच्या वतीनं सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत. या ठिकाणी आता थोड्याच वेळाच्या कालखंडामध्ये प्रवास सुरू होते. आगमनाचा सोहळा सुरू आहे. संगम गणेश मंदिर गोळवली या ठिकाणातून आमच्या गोळवली गावचं ग्रामदैवत आई चंडिका पडळकर देवी या देवीचं या ठिकाणी स्वागत मिरवणूक ग्रामदेवता मंदिर गोळवली पर्यंत या ठिकाणी थोड्याच वेळाच्या कालखंडामध्ये या ठिकाणी संपन्न होण्याचं हार्दिक हार्दिक स्वागत. कृपया थोड्याच वेळाच्या कालावधीमध्ये या ठिकाणी मिरवणुकीला सुरुवात होणार आहे. या ठिकाणी आपण सर्व भक्तजन या ठिकाणी हायवेवर आहोत, त्यामुळे कृपया वाहनांना कोणत्याही प्रकारची अडचण किंवा अडचण होणार नाही याची कृपया सर्वांनी सर्व भक्तजनांनी नोंद घ्यायची. या ठिकाणी थोड्याच वेळामध्ये या ठिकाणी मिरवणुकीला सुरुवात होत आहे. आईच्या आगमनासाठी उपस्थित या गावचे सर्व गावकर मानकरी त्याचबरोबर सर्व भाविक भक्तजन आणि या ठिकाणी उपस्थित असलेल्या माझ्या शहराच्या गावातील सर्व धामणी गावातील त्याचबरोबर आजूबाजूच्या गावातील आलेल्या सर्व भक्तजनांचं आमच्या गोळवली गावाच्या वतीनं सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत. आज सुवर्णाक्षरामध्ये या कार्यक्रमाची नोंद केली पाहिजे. आज आमच्या या गोळवली गावासाठी या इतिहासातला एक अतिशय चांगला प्रकारचा दिवस, आनंदाचा दिवस हा मानावा लागेल. आणि या ठिकाणी आपल्या गोळवली ग्रामदेवतेचं आत्ताच या ठिकाणी संगम गणेश मंदिर गोळवली या ठिकाणामध्ये आपल्या आई चंडिका पडळकर देवी त्याचबरोबर सर्व समोर बघा, समोर बघा. अरे गावाच्या वतीनं सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत. आतुरतेने वाट पाहत होतो. त्या देवीच्या दोन्ही मूर्तीचं आगमन गोळवली गावाच्या सुरुवातीच्या दिवस सुरू झाले आणि खऱ्या अर्थानं गेले महिना 2 महिने ज्या देवतेची सगळी व्यवस्था पूर्ण करून आपण भक्तिभावाने मिरवणूक देवळात देऊ असा जो निश्चय होता, त्या निश्चयाने आज अखंड गोळवली गावातील सर्व वाडीतील आमचे बंधू भगिनी या मिरवणुकीमध्ये सहभागी झालेले आहेत. अतिशय गुण्या गोविंद आणि एकात्मतेने एकतेने नांदणारा गाव म्हणजे गोळवली गाव. या गोळवली गावाची विशेष खाती एका हातावर असणारा गाव, एका मताने असणारा गाव आणि खरोखरच जेव्हा अशा प्रकारचं नयन दृश्य आपल्याला नयनरम्य दृश्य प्रत्यक्षात बघायला मिळाल्यानंतर मन साहजिकच भरून येतं. ते श्रेय जातं आपल्या गोळवली ग्रामदेवता माता चंडिका पडळकरी. माता चंडिका पडळकरी अतिशय उत्साहाच्या आनंदाच्या वातावरणामध्ये सर्वत्र सर्व भक्तगण या गाड्यांच्या बरोबर मार्गक्रमण करत आहात.
या आयोजकांच्या आणि गावप्रमुखांच्या वतीनं सर्व भक्तांना नम्र विनंती आहे, गाडी बरोबर जाताना गाडी बरोबर कुठल्याही प्रकारचा घोळका गर्दी करू नका. जेवढ्याप्रमाणे सैल राहून तुम्ही तुमची मिरवणूक भव्य दिव्य दाखवाल तेवढं अतिशय चांगलं ठरणार आहे. विशेषतः महिला भगिनीला विनंती आहे, आपण कुठल्याही प्रकारचा घोळका करून राहू नका, गाडीच्या बरोबर चालू नका. ज्यांना व्यवस्था करायची आहे त्यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा अडथळा आणू नका. एक चांगल्या प्रकारचा कार्यक्रम आपण गोळवली गावापासून हायवे पासून सुरू होताना जी मिरवणूक बघतोय ते नयनरम्य दृश्य अगदी आपल्या सर्वांच्या आनंदात भर टाकणारा हा कार्यक्रम अतिशय चांगल्या प्रकारचा होतोय. आज खऱ्या अर्थानं बघितलं तर माघ महिन्याच्या अमावस्येला सुरुवात झाली आणि प्रतिपदा द्वितीया तृतीयेला अशा प्रकारच्या होळी उत्सवाच्या पूर्वसंध्येला आपण प्रतिपदा द्वितीया आणि तृतीया या तिन्ही
तर अशा प्रकारे मी इथपर्यंत व्हिडिओ केला आहे. तर व्हिडिओ आवडल्यास तर मला सबस्क्राईब करा. कोकणी विशाल.